सत्काराची आवश्यकता नव्हती, आपला प्रयत्न होता. म्हणूनच म्हणायचे कसं होतंय, पहिल्या गोळणी पडलेलं तरी जात नाही. घरकुल लाभधारकांना सगळ्यांना मोफत वाढू देण्याच्या अनुषंगाने योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना पंचायत समितीच्या मीटिंग मध्ये दिल्या सगळ्यांना. आज एक म्हणजे आज तिकडची बैठक आहे महसूल विभागाची, उद्या ग्रामसेवकांची. या सगळ्या लाभार्थ्यांना वाढू द्यायची आपल्याला. ती मला म्हणता येत नाही ना, सूचना दिल्या अधिकार गाजवता येत नाही. पहिला वतीनं आज पंचायत समिती मोहोळ येथे नव्याने पदाधिकारी नियुक्त झालेले आपल्या पंचायत समिती गटनेते आदरणीय खिलारी दादा यांचा सन्मान आज संघटनेच्या वतीनं करण्यात आला. महाराष्ट्राची प्राथमिक शिक्षक समिती ही एक शासनमान्य संघटना असून राज्यामध्ये 1 नंबरची शिक्षक संघटना आहे आणि बहुसंख्येनं शिक्षक या संघटनेमध्ये आहेत. त्याचप्रमाणे मोहोळ तालुक्यात देखील या संघटनेचे सभासद जवळपास 400च्या आसपास सभासद आहेत. तरी या संघटनेच्या वतीनं आपली आज गटनेतेपदी निवड झाल्याबद्दल आम्ही प्रथमतः तुमचं हार्दिक अभिनंदन करतो व तुमच्या कार्याला शुभेच्छा देतो. तुमचं सहकार्य संघटनेला व मार्गदर्शन असंच आम्हाला एक चांगल्या पद्धतीचं राहावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि धन्यवाद. त्यानंतर चौघीसांनी बोलावं. आज या ठिकाणी आमचे दादा संजीव दादा एक परिवर्तन चळवळीतील कार्यकर्ता ते पंचायत समितीचे गटनेते पद हे त्यांच्याकडे आज आलेलं आहे. त्यांच्या कार्यास शुभेच्छा. महाराष्ट्र शिक्षक समिती न्यायाची चाळ आणि अन्यायाची चीड हे ब्रीद घेऊन गेले अनेक वर्ष महाराष्ट्रामध्ये शिक्षकांचे आणि शिक्षणाचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्या मोहोळ तालुक्यामध्ये दादा बहुतांश शिक्षक हे ह्या विचाराचेच आहेत आणि जवळजवळ 97 पासून शिक्षण समिती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ह्या विचाराचा वारसा चालवत आहे. आणि प्रत्येक कार्यकर्ता प्रथम शाळा आणि नंतर संघटना आणि नंतर प्रश्न हेच ब्रीद आहे. म्हणजे ब्रीदच आमच्या संघटनेचं असं आहे की न्यायाची चाळ आणि अन्यायाची चीड. कोणताही कार्यकर्ता शाळा सोडून कुठलेही उच्चपदे करणार नाही. आमचा कार्यकर्ता प्रथम सर आहे दादा. त्यांनी जून पासून आतापर्यंत 7वीच्या स्कॉलरशिपचा सुट्टी देखील दिवाळी सुट्टी घेतली नाही किंवा रविवार देखील घेतला नाही. त्यांनी 7वीच्या स्कॉलरशिपचा तास त्यांनी घेतलेले आहेत आत्ता. म्हणजे काही तास घेऊन त्यांनी आता इथं आले. म्हणजे आमच्या अन्याची पिंपरी शाळा तुम्ही अवश्य भेट द्यायच्या शाळेला माझ्या कधीही. म्हणजे अशा प्रकारचे कार्यकर्ते हे शिक्षकाच्या आणि शिक्षणाच्या प्रश्नावर लढत आहेत. सतत जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समिती असेल. मला तुम्हाला विनंती करायची आहे की जिल्हा परिषदेच्या शाळाकडे तुम्ही व्यक्तीच्या लक्ष द्यावं. काय लक्ष द्यावं की बाबा त्यांचं नेमकं काय प्रॉब्लेम आहेत, काय दुखणं आहे त्यांचं नेमकं, त्यांचं टायमिंग असेल किंवा हे असेल हा भाग जरा थोडा बाजूला ठेवा. पण निश्चितपणाने शिक्षकांचे प्रश्न आहेत आणि सध्या त्यांच्यावर मानसिक दडपण जास्त आहे. शिकवण्यापेक्षा त्यांना खुल्या मनानं चांगल्या ह्याने कसं शिकवता येईल, आपल्या तालुक्याने कसा गुणवत्तेत पुढे जाईल असं तुम्ही जरा वैयक्तिक लक्ष दिलं तर बरं होईल अशी विनंती करतो.
आणि तुम्हाला एक परिवर्तनवादी चळवळीचा कार्यकर्ता एक गटपुणेतेपदी झाला आहे, ही खूपच म्हणजे प्रथमच घडते असं मला तर वाटतंय माझ्या ह्याच्यामध्ये. म्हणून आम्हाला अत्यंत आनंद झालेला आहे तुमच्या या कार्याबद्दल. या पुढच्या तुमच्या सर्व कार्यात सदिच्छा व्यक्त करतो आणि याच्याही पुढं अनेक पदं तुम्हाला मिळावी अशा अपेक्षा व्यक्त करतो. निश्चितपणानं शिक्षक समिती ही आपल्याबरोबर असेल अशी ग्वाही देऊन थांबतो. धन्यवाद.